नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्र शासनाचा पुन्हा एकदा महत्त्वाचा GR इथे प्रसिद्ध झालेला आहे। तर या GR मध्ये काय माहिती आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर कृपया सबस्क्राइब करा। महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाची अंमलबजावणीबाबतचा हा महत्त्वाचा सामान्य प्रशासन विभागाचा GR इथे प्रसिद्ध झालेला आहे। संदर्भ पहिला कौशल्य रोजगार उद्योजकता यांनी 9 जुलैला जो प्रसिद्ध केलेला GR आहे त्याचा आहे, आणि दुसरा माहिती जनसंपर्क महासंचालनालयाचा 27/7/2024 चा GRचा संदर्भ या GR साठी येथे देण्यात आलेला आहे। यात महत्त्वाचे जे पॉइंट्स आहेत ते म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्यास उक्त संदर्भाधीन 9 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली होती योजना दूत यांना स्थापन करण्याची। तर यांचं जे काम असणार आहे ते महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांच्या जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहोचवण्यासाठी 50,000 योजना दूत नेमण्याची मान्यता या GRच्या माध्यमातून येथे देण्यात आलेली होती। तर याचं महत्त्वाचं उद्दिष्ट काय आहे आणि पुढची माहिती काय आहे ती आपण बघूयात। या योजनेचं उद्दिष्ट आहे महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवणे। याकरिता मुख्यमंत्री योजना दूत थेट ग्रामस्तरावर नेमणे हे या योजनेचं उद्दिष्ट आहे। ग्रामस्तरावर डायरेक्टली योजना दूत यांची निवड केली जाईल आणि त्यांची संख्या ही 50,000 असणार आहे। तर पुढे याबद्दलची ठळक वैशिष्ट्ये रूपरेषा आपण बघूयात। तर कार्यक्रमाची ठळक रूपरेषा आहे महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम राबविला जाणार आहे। राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्याकरिता मुख्यमंत्री योजना दूत हे नेमले जातील। त्यात दुसरा पॉइंट आहे ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1 व शहरी भागात 5,000 लोकसंख्येसाठी 1 योजना दूत या प्रमाणात एकूण 50,000 योजना दूतांची निवड येथे करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री योजना दूतास प्रत्येकी 10,000 रुपये प्रति महिना एवढे ठोक मानधन देण्यात येणार आहे। यात प्रवास खर्च सर्व भत्ते समाविष्ट आहेत। 10,000 मध्येच तुम्हाला संपूर्ण खर्च हा असणार आहे। दर महिना 10,000 रुपये तुम्हाला या योजना दूत म्हणून इथे दिला जाणार आहे। निवड झालेल्या मुख्यमंत्री योजना दूतांसोबत 6 महिन्याचा करार केला जाईल व हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढविण्यात येणार नाही। या योजना दूतांसोबत 6 महिन्याचा करार इथे करण्यात येणार आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्री योजना दूताच्या निवडीसाठी पात्रतेचे निकष काय असणार आहेत ते आपण इथे बघूयात। वयोमर्यादा 18 ते 35 वयोगटातील उमेदवार हे असणार आहेत। त्याचबरोबर शैक्षणिक अर्हता कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर तो असणं गरजेचं आहे। संगणक ज्ञान त्यांना आवश्यक असणं गरजेचं आहे। उमेदवारांकडे अद्ययावत मोबाईल असणं गरजेचं आहे। उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवास असणं गरजेचं आहे। उमेदवाराचे आधार कार्ड असावे व त्याच्या नावाचे बँक खाते आधार संलग्न असणं गरजेचं आहे। योजना दूत निवडीसाठी उमेदवाराने सादर करावयाची कागदपत्रे कुठली लागणार आहेत ते आपण बघूयात। तर विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, त्याचबरोबर आधार कार्ड, त्याचबरोबर पदवी उत्तीर्ण असल्याबाबतचा पुरावा, कागदपत्रे प्रमाणपत्र, अधिवासाचा दाखला, वैयक्तिक बँक खात्याचे तपशील, पासपोर्ट साईज फोटो आणि हमीपत्र जे ऑनलाईन अर्जासोबत नमुन्यामध्ये दिलेलं असणार आहे। एवढी कागदपत्र त्यांना इथे लागणार आहेत। मुख्यमंत्री योजना दूताची नेमणूक प्रक्रिया कशी होणार आहे ते आपण बघूयात।
उमेदवाराच्या नोंदणीची व प्राप्त अर्जाच्या छाननीची प्रक्रिया माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारा नियुक्त करण्यात आलेल्या बाह्य संस्थांमार्फत ऑनलाईनरित्या पूर्ण करण्यात येईल। सदरची छाननी उपरोक्त परिच्छेदात नमूद केलेल्या पात्रतेच्या निकषानुसार करण्यात येईल। ऑनलाईनकरिता प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी राज्यातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येईल। जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधी यांच्या समन्वयाने प्राप्त अर्जांशी संबंधित उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करतील। यामध्ये उमेदवारांच्या शैक्षणिक व वयोमर्यादेपेक्षा मूळ कागदपत्रे तपासण्यात येतील। त्यानंतर प्रत्येक उमेदवाराबरोबर 6 महिन्याचा करार केला जाईल। कराराचा कालावधी कोणत्याही परिस्थितीत वाढविला जाणार नाही। जिल्हा माहिती अधिकारी वरील प्रमाणे शासकीय योजनांच्या माहिती संदर्भात पात्र उमेदवारांचे समुपदेशन व निर्देशन ओरिएंटेशन करतील। जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधी यांच्या समन्वयकाने संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1, शहरी भागात 5000 लोकसंख्येसाठी 1 या प्रमाणात उमेदवारांना योजना दूत म्हणून पाठवतील। सो ही संपूर्ण प्रक्रिया इथे असणार आहे की कशा पद्धतीने ज्यांचं सिलेक्शन केलं जाणार आहे। सो मुख्यमंत्री योजना दूत या कार्यक्रमाअंतर्गत उमेदवारांना सोपवण्यात येणारे कामकाज हे शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही। सबब या नेमणुकीच्या आधारे भविष्यात शासकीय सेवेत नियुक्तीची मागणी अथवा हक्क सांगता येणार नाही। याबाबतचे हमीपत्र निवड झालेल्या विद्यार्थ्यांकडून जमा करून घ्यायचं आहे। निवड झालेले योजना दूतांचे करावयाची कामं काय असणार आहेत तर ते आपण बघूयात। तर योजना दूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती घेतील। प्रशिक्षित योजना दूतांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी सक्षम जाऊन त्यांना ठरवून दिलेले कामं पार पाडणे त्यांच्यावर बंधनकारक राहील। योजना दूत राज्य शासनाच्या विविध योजनांच्या प्रचार आणि प्रसिद्धी करताना ग्राम पातळीवर यंत्रणांची समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती होईल यासाठी प्रयत्न करतील। त्याचबरोबर योजना दूत दर दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा विहित नमुन्यातील अहवाल तयार करून तो ऑनलाईन अपलोड करतील। योजना दूत त्यांना सोपविलेल्या जबाबदारीचा स्वतःच्या स्वार्थासाठी नियमबाह्य कामासाठी उपयोग करणार नाहीत। तसेच ते गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन करणार नाहीत। योजना दूत तसे करत असल्यास निदर्शनास आल्यास त्याचसोबत करण्यात आलेला करार संपुष्टात आणण्यात येऊन त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात येईल। योजना दूत अनधिकृतरित्या गैरहजर राहिल्यास किंवा जबाबदारी सोडून गेल्यास त्यांना मानधन अनुदेय राहणार नाही। सो हे महत्त्वाचे पॉईंट्स आपण इथे बघितलेत। सो यासाठी जे ॲप्लिकेबल आहेत त्यांनी या योजना दूत या योजनेचा बेनिफिट घ्यावा। असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा। थँक्यू, धन्यवाद, जय हिंद।